अरे वा, ऑफिस किती छान सजवलंय. हे ऑफिस आपण दुसऱ्यांदा सजवलंय. दुसऱ्यांदा? हो, ही जागा जेव्हा रोजगार केंद्राला द्यायची ठरवली तेव्हा ही जागा साफ करून तिथे छान ऑफिस तयार केलं. आबासाहेबांनी त्यांची काही माणसं पाठवली आणि इथे खूप मोडतोड केली. पण रमानी हिंमत सोडली नाही. तिने या बायकांच्या मदतीने हे ऑफिस पुन्हा छान सजवलं. मी नेहमीच माझ्या भाषणातून सांगत आलोय की स्त्रीने जर मनात आणलं तर ती स्वतःच एक वेगळं स्वतंत्र विश्व उभारू शकते. आणि आज तुम्ही याची प्रचिती दिलीत. मला वाटतं कार्यक्रमात आपण थोडा बदल करूया. म्हणजे या केंद्राचं उद्घाटन मी नाही, या महिला करतील. यांचं हक्काचं घर आहे आणि किती प्रेमाने सजवलंय यांनी. त्यामुळे या रोजगार केंद्राचं उद्घाटन करण्याचा मान तुमचा. आम्ही विचार कसला करताय? द्या घ्या, करा. या ग. या. तुम्ही चला. बघा प्रतापराव, ऑफिस किती छान सजवलेत. ही सगळी आयडिया रमाचीच आहे. एकदम मनापासून केलेलं दिसतंय. मी आता काही महिलांची पहिली यादी केली. तुमच्या हस्ते त्यांना पहिला चेक द्यावा अशी इच्छा आहे माझी. पर त्याआधी आम्हाला रावसाहेबांचं औक्षण करायचं आहे. तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो मी. आपल्या पक्षाचा पहिलाच मेळावा, पण तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने येऊन तो मेळावा यशस्वी केलात. खरंच खूप खूप धन्यवाद. मला एक बोलायचंय. नक्कीच, आज तुमचा दिवस आहे. हक्क आहे तुमचा बोलण्याचा. मला रमाबद्दल बोलायचंय. रमा, इथे ये. अगं ये. घरामध्ये एखादी छोटीशी हरवलेली गोष्ट असो किंवा गावामध्ये एखादी मोठी योजना राबवायची असो, रमा प्रत्येक काम मन लावून शांतपणे करते. आज मी हे तिच्याबद्दल मुद्दामून बोलते, कारण रोजगार केंद्राची योजना ही कल्पना सुद्धा तिचीच होती आणि ती पूर्ण करण्यासाठी तिने जी काही धडपड केली आहे ना, ती मी स्वतः बघितली. उद्ध्वस्त झालेलं ऑफिस सुद्धा तिने ह्या महिलांच्या मदतीने काही तासामध्येच परत छान सजवलं. आणि म्हणूनच आपल्याला हा शुभमुहूर्त आज साधता आलाय. रावसाहेब, माझी एक विनंती आहे. तुम्ही रमाला पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान करावा. नक्कीच. काय रे, सुरू करू का? सुरू करू? टाकू का आता फुलं? मीच टाकू? टाकू चालत? नाही मालक, मी काय सांगतो ऐका ना. नाही म्हणजे ते अजून अजून काय अजून? कुठे आहेत माणसं तुझी? कुठे आहेत माणसं? तू म्हणाला होता 10,000 माणसं गोळा करतो. डाव्या हाताचा मळ आहे माझ्या. कुठे आहेत? साहेब 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 अरे काय झालं बोंबलायला तुला? तिकडे रावसाहेबांचा मेळावा लय भारी झाला. ही लोकांची गर्दी, अहो टाळ्यांचा कडकडा, शिट्यांचा आवाज. अहो एवढंच नाही, रावसाहेबांचं आणि प्रतापदादांचं भाषण लय दणक्यात झालं. अहो महिला रोजगार केंद्राचं उद्घाटन बी लय दणक्यात झालं. रोजगार केंद्राचं उद्घाटन? पण ते कसं काय शक्य आहे? त्याची तर कचरा कुंडी झाली होती ना. अहो मी बी पहिल्यांदाच ऐकतो हे. म्हणजे उद्घाटन कसं झालं आणि कुणी केलं खरंच मला ठाव नाही. अरे पण उद्घाटन उधळून लावणार होतास ना तू. त्याचं काय झालं ते तुला माहित? कार्यक्रमाचं काय झालं ते माहित? माणसं का आली नाही ते बी माहित नाही. मला आत्ताच्या आत्ता इथं 10,000 माणसं पाहिजे, नाहीतर. थांबा थांबा, मला म्या करतो काहीतरी. थांबा थांबा. मालक मालक समधी येते.
पैसे वाटले ना तू नक्की का तूच खाल्लास? अहो नाही नाही मी खरंच पैसे वाटले होते पर कुठं काय घोळ झाला मला काय बी कळत नाही. कुठे आहेत पैसे? काढ पैसे काढ. पैसे संपले. आता तुझ्या जवळ किती आहेत ते काढ. काढ बाहेर. थोडेसेच आहेत. काढ. हे काय? हे काय वाटले म्हणाल होतास ना तू? चालली घेतो आता. मावशे मला तर कधी कधी असं वाटतं गावात एक नाही दोन दोन रमा आहे. म्हणजे स्वयंपाकघरात एक तर दुसरी ऑफिस मध्ये. बाजारात भाजी आणायला गेलेली आहे तर दुसरी गावात नवीन कोणती योजना आणायची ह्याचा विचार करत बसलेली. एका यायला एवढी कोण ग कशी कामं करू शकतं? अगं रमामध्ये अजून किती गुण आहेत मला पण नाही कळलेलं. ती जेव्हा गुण उधळेल ना तेव्हा बरोबर समजेल तुम्हाला. रमा खरोखर केअरटेकर आहेस बरं का तू. अगं स्वतःचा विचार तर कधी करतच नाही, अगोदर दुसऱ्यांचा विचार तुझ्या डोक्यात असतोय. स्वतःच्या डोक्याला जरा तरी आराम देत जा बाई. हा नुसतं कौतुक करा तिचं. हा? आरती ओवाळा आता तिची. अगं तुम्ही कसं असतं माहितीये का, देव असला की पूजा होतीये आणि नारळ दगडावरच फोडला जातोय. समजतंय बरं का टोमडे, हिला काय एवढं उंचवर नेऊन नका ठेवू. अगं उगाच नावं काढत नाहीत लोक, त्याच्यासाठी ना लोकांसाठी झिजायला लागते. हे आहे तू नको मला सांगू बर का. नको ती कामं केली ना तरी बी नाव काढतात. सुमे थोबड बंद ठेव नाही तर चटका देते तोंडाला. आता तुम्ही तुला राहायचं नाही तर का जायचं स्वतःच्या सासरी कायमचं निघून. ज्या बघा त्या कटकट चाललेली असते हिची. तुझीच कटकट चालू असती, मीच जाते त्यापेक्षा. जाऊ दे. कुठं चालली? देवळात जायचंय मला. हं? तुम्हाला कोणाला माहित नाही का, आजच्या दिवशी नवसाई देवीचं दर्शन ज्याला कोणाला एकांतात मिळतं ना त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अजून काय इच्छा पूर्ण व्हायच्या राहिल्यात? रमा जी जरा माझ्या रूम मध्ये येतेस? होय मला बोलायचंय. आले. जी बाईसाहेब. ये बस. हा अगं बस. अहो नाही नको, मी इथेच बरी आहे. अगं मी बस म्हणतेय ना. काय काम होतं? माझं तुझ्याकडे काही काम नाहीये. मला फक्त तुझ्याशी बसून निवांत बोलायचंय. घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असला की तुझी किती गडबड असते, तुझी किती धावपळ होते हे बघितलंय मी. हो आणि त्यात रावसाहेबांचा कार्यक्रम असला की बोलायलाच नको. त्याच्यात येणारे प्रत्येक अडथळे ही आपली परीक्षा बघतात. तुम्हाला सांगू का बाईसाहेब, किती बी अडथळे असले, किती बी दमाला झालं तरी बी तो कार्यक्रम, तो समारंभ आपल्या मनासारखा पार पडला ना की समजा थकवा असा निघून जातो. आणि कुठला बी कार्यक्रम असला तरी तो काही ना काहीतरी शिकवून जातोच ना. एखाद्या गोष्टीकडे तुझी जी बघण्याची पद्धत आहे ना ह्याचंच खूप कौतुक वाटतं मला. आता बघ ना, एवढा मोठा समारंभ झाला, इतक्या अडचणी आल्या, पण तू मेहनत घेत राहिलीस. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला तुझ्याकडे मात्र नाही बघता आलं. एक साडी देता आली नाही की एक भेट. सगळ्या जण इतक्या नटून आल्या होत्या, पण तू मात्र. अहो बाईसाहेब असं काही बी वाटून घेऊ नका. आणि कार्यक्रम नीट पार पडेस तर तुमचा जीव किती टांगणीला लागला असेल हे समजू शकते मी. पण शेवटी समद्यांचा आनंद हीच सगळ्यात मोठी भेट आहे आपल्यासाठी. मला ना खरंच कधी कधी नवल वाटतं तुझं. कसं काय असा विचार करू शकतेस ग तू? कुठून येतो एवढा समजूतदारपणा? तू आता जे बोलतीयस, वागतीयस ह्याच्यासाठी खूप मोठं मन लागतं रमा. गडबडीत मला तुझं कौतुक नाही करता आलं, पण आता मात्र मी अजिबात वेळ वाया घालवणार नाहीये. आलेच. ही साडी तुझ्यासाठी. अहो नाही बाईसाहेब मी. अगं घे घे. हा सोन्याचा नेकलेस तुझ्यासाठी. अहो नाही बाईसाहेब
एवढ्याची काहीच गरज नाहीये बघा. गरज आहे म्हणून नाही, पण तू तुझ्या कामामुळे जिद्दीमुळे माझ्यासमोर पर्यायच ठेवला नाहीयेस. आणि एवढं तर मला तुझ्यासाठी करायलाच हवं. आणि आता मला ह्या विषयावर काही बोलायचं नाही, हे तुला घ्यायलाच हवं. घे घे. सुखी राहा. येते. हे काय? हो, बाईसाहेबांनी दिले. साडी आणि नेकलेस. वाह, सासूबाईंनी चांगलीच मोठी भेट दिली तुम्हाला. हो, पर लईच महागाची भेट आहे ना व? ही तर सुरुवात आहे, पण तुम्ही आत्ताच घाबरलात. रमा, एक कराल? घरी जाण्याआधी एकदा साडी नेसून दाखवाल? काय आता? हो, आत्ताच. त्याशिवाय जायचं नाही हं? मी वाट बघतोय. तू हसताना पाकळ्या हलकेच या खुलतात ना, तू बोलताना पाखरांचे थवे हे भुलतात ना, तू पाहताना क्षणांचा गोठूनही काळ होतो, तू चालताना सोबतीला मार्ग हा आभाळ होतो. सरला मावशी, तुम्ही? हा, ते तुम्ही एकदम कविता म्हणायला लागली ना, म्हणून हे ते थांबले. कार्यक्रम आहे जे कुठं? कार्यक्रम नाही म्हणजे भाषणात कुठे लागू होतं का, किंवा बरं, तुम्ही आला का आज? हा, ते कार्यक्रमासाठी रमा तयारी करते ना, म्हणून मग मी आले. अरे, मी तुम्हाला सांगितलंच नाही ना. या ना, आज या ना. द्या. कविता चांगली आहे. ते कवी मेळावा असेल तर म्हणता येईल म्हणजे. हो, बघतो कुठे घेता आली तर. तुम्ही केले जी कविता? हो, चांगली आहे. जाऊ जी. प्रतापराव, यापुढे बोलताना जरा सांभाळून बोलत चला. आजूबाजूला कोणी आहे की नाही हे बघत चला. प्रतापराव, ह्या खरंच रमा आहेत का? नाही नाही, हा रमा असल्याचा भास होतोय मला. नाही तर परत कविता म्हणाल. या मावशी, या. हा, मावशी? अहो, तुम्हाला मी मावशी दिसते? रमा, तुम्ही हा. तुम्ही खरंच रमात? म्हणजे खरंच रमा तुम्ही रूम मध्ये आलात? हो, असं काय करताय छोटे मालक? नाही म्हणजे तुम्ही खरंच रमा आहात यावर विश्वासच बसत नाही माझा. असं का? हो, म्हणजे तुम्ही एवढ्या सुंदर दिसताय ना की कोणालाही असं वाटेल एक सुंदर परी साडी नेसून समोर आली.
सॉरी म्हणजे चुकलो मी बोलताना. तुम्ही सुंदर परीसारख्या नाही, त्याहूनही सुंदर दिसते. अहो, बस झाला आता. किती तारीफ करणार. खरंय, शब्द संपतील पण तुमची तारीफ नाही संपणार. बरं चला आता. मी आलोच. रमा, जी एक कविता सुचते तुम्हाला भाऊ, ऐकू? छोटे मला आपण ही कविता नंतर ऐकूयात का? नाही, मला खरंच जावं लागणार आहे. कुठे निघाला? असं जाणाऱ्याला विचारून सांगेन नंतर. तूच ओल्या भावना, तूच भास ही आणि आभास ही. तू निघून जात असता अडकला हा श्वास ही. तूच देते ऋतूना रंग ही अन भान ही. तूच हिरवी पालवी आणि ह्या फुलांचे रान ही. छान आहे. आई, कुणाला बी न कळू देता मी एकांतात तुझं दर्शन घ्यायला आली. आता मी तुझ्याशी मन मोकळेपणानं बोलू शकते. तू मला भरभरून दिलंस, नेहमी तुझा आशीर्वाद माझ्यावर ठेवलास. बस आता माझं तुझ्याकडे दुसरं काय बी मागणं नाहीये. आता फक्त एवढंच कर की आमच्या प्रेमाला कुणाची बी नजर नको लागू देऊस. आता या वाटेवर कुठले बी काटे असतील तरी ते बाजूला कर. आणि अजून एक, काय बी झालं तरी छोट्या मालकांना माझ्यापासून कधी बी दूर करू नकोस. आता मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. रमा, देवीने तुम्हाला कौल दिलाय. देवीला तुमच्या मनातलं समजलं आणि ते पूर्ण करण्याचा आशीर्वाद तुम्हाला दिलाय. आपण सोबत असताना देवीनं कौल दिलाय, ह्यातच समजायला. छोटे मला तुम्ही आता इथे कसे? नाही म्हणजे का? तुम्हाला काय वाटलं? नवसाईचा महिमा फक्त तुम्हालाच माहितीये, मला नाही माहित. मला हे सुद्धा माहितीये, नवरात्रीत तुम्ही उपवास करून आज मध्यरात्री देवीचं दर्शन घ्यायला आलात. आणि हे सगळं फक्त आपल्या प्रेमासाठी, हो ना? मी हे सुद्धा सांगू शकतो की तुम्ही आता देवीकडे काय मागितलं. सांगू? एक मिनिट. काय? लक्ष. घ्या. आता तुम्हाला उपवास सोडावा लागेल. सगळं झालं ना तुमच्या मनासारखं? नाही, नको. का? काय झालं? आधी मी नाही, आधी तुम्ही उपवास. का? कसला उपवास? हो का? अहो, काय छोटे मला, तुम्हाला काय वाटलं तुम्ही उपवास धराल आणि मला काही कळणार बी नाही? नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही आपल्यासाठी उपवास धरले होते आणि काय बी खात नव्हतं. समजत होतं. आणि काय हो, मी हा डबा घेऊन आल्यावर खूप कारण सुचत होती ना. नाही, मला आता भूकच नाहीये, नाही नंतर खातो वगैरे.
तुम्ही एकटेच हुशार नाही आता मी हुशार आहे. मला जे नको कळायला होतं तेच कळलं. थोडक्यात मी तुमच्यापासून कुठलीच गोष्ट लपू शकणार नाही हे समजलंय मला. अहो, घ्या पूर्ण खा. Sa